20 तारखेच्या मतदानानंतर तुम्ही या महाराष्ट्रासाठी काय करणार आहे, तुम्ही या महाराष्ट्रासाठी काय करणार आहे याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे। खरं तर जुने मुद्दे उखडून जुन्या मुद्द्यावर बोलून तुम्ही जनतेचं मत आता काही विचलित करू शकत नाही। खरं तर 20 तारखेच्या मतदानामध्ये देशातलं राज्य महाराष्ट्र क्रमांक 1 वर आणण्याकरता आम्ही जो मॅनिफेस्टो दिलाय, आम्ही जो जाहीरनामा दिलाय, तो जाहीरनामा आमचं राज्य क्रमांक 1 वर जाणार आहे। आणि म्हणून त्यांना आता सुप्रियाताईंना माहीत झालंय, शरद पवार साहेबांना माहीत झालंय, उद्धव ठाकरेला माहीत झालं की महाविकास आघाडीचा जाहीरनामा काही लोक आता पाहायला तयार नाही, ते वाचायला तयार नाही। पण महायुतीने दिलेला जाहीरनामा हा जनतेला आता पटलेला आहे। जनता ही महायुतीला मतदान करणार आहे। ते अजेंड्यावर बोलत नाही, ते मॅनिफेस्टोवर बोलत नाही। त्यांना आता भीती वाटते की आमचा अजेंडा चालणार नाही, आम्ही खोटारडेपणा करून टाकलाय लोकसभेत, आता पुन्हा खोटारडेपणा चालणार नाही। महायुतीचा जाहीरनामा चालतो आहे। महायुती जी म्हणते आहे की लाडक्या बहिणींना आम्ही 5 वर्ष 25,200 वर्षाची देऊ। महायुती म्हणते आहे शेतकऱ्याचं वीज बिल आम्ही माफ करू। महायुती म्हणते आहे 30% घरगुती वीज बिल माफ करू। महायुती म्हणते आहे की शेतकऱ्यांना 15,000 रुपये बियाणंला देऊ। हे जे मुद्दे आहेत हे विकासाचे मुद्दे आहेत, राज्य क्रमांक 1 वर आणणारे मुद्दे आहेत। आणि त्यामुळे मुद्द्यावर न बोलता मुद्द्यापासून लक्ष विचलित करून महाराष्ट्राचा विकास सोडून भलत्या मुद्द्यावर बोलतायत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।